तर मित्रांनो, इंग्लिश असो किंवा एखादी कुठली तरी वेगळी लँग्वेज असो, एखादी लँग्वेज नीट प्रकारे बोलण्यासाठी गरजेचं आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स आणि त्या लँग्वेजमधली फ्लुएन्सी. आणि तोच कॉन्फिडन्स येण्यासाठी आणि ती फ्लुएन्सी अचीव करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं बरं? प्रॅक्टिस खरंच खूप महत्त्वाची असते. आता तुमच्या मनामध्ये असे प्रश्नसुद्धा येत असतील की आम्हाला इंग्लिश शिकायचे आहे, आम्हाला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे, आम्हाला इतकंही इंग्लिश येत नाही की आम्ही आमच्या मित्रमंडळींशी किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर आम्ही इंग्लिश बोलू शकतो. आम्हाला घरच्या घरी घर बसल्या इंग्रजीची प्रॅक्टिस करायची आहे, पण आमच्या घरच्यांना नीट असं व्यवस्थित इंग्लिश बोलता येत नाही. तर आम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस कशी करायची बरं? आणि त्याचसाठी मी एक सीरीज स्टार्ट केलेली आहे, ती आहे इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सीरीज, ज्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. इकडे वरती आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा चेकआउट करायला तुम्ही विसरू नका. तुमच्यासोबत जर इंग्रजी बोलणारं घरामध्ये कुणीही नसेल, तुम्ही एकटे असाल, तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरेच असे इंग्लिश सेंटेन्सेस मी तुम्हाला शिकवणार आहे. मी काय करणार आहे बरं, मी तुम्हाला आधी मराठीमध्ये सेंटेन्स सांगणार, त्याच्यानंतर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन सांगणार आणि थोडा वेळ पॉज घेणार. त्या टायमामध्ये तुम्हाला तो इंग्लिश जो सेंटेन्स आहे तो रिपीट करायचा आहे, जेणेकरून तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस एकदम उत्तमपणे होईल. जोपर्यंत तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की तुमची इंग्लिश बोलताना बॉडी लँग्वेज कशी आहे, त्याच्यानंतर तुमचं लिप्सची जी मूवमेंट आहे ती कशी आहे, तुम्ही अवघड शब्द कसे प्रोनाऊन्स करता, त्याच्यानंतर असे काही स्पेसिफिक शब्द आहेत ज्यांचे थोडेसे प्रोनाउन्सिएशन डिफरंट असतील, म्हणजे शब्दाचं स्पेलिंग वेगळं आहे पण त्याचा उच्चार काहीतरी वेगळा आहे. तर हे सगळं येण्यासाठी, हे सगळं शिकण्यासाठी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगची खरंच खूप गरज आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो खरंच खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो प्लीज शेवटपर्यंत बघा. या पद्धतीने जर तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स तरी येईल, जेणेकरून तुम्ही समोरच्याशी इंग्रजी बोलू शकता आणि ते पण एकदम न लाजता आणि न घाबरता. सो थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. शुभ प्रभात. आज तुम्ही कसे आहात? गुड मॉर्निंग. हाऊ आर यू टुडे? मी तुम्हाला त्रास देत नाहीये ना? होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. हॅलो, मी माझ्या स्पासाठी येते आहे. मी कधी आत जाऊ शकेन ते सांगता का? हॅलो, आय एम हिअर फॉर माय स्पा अपॉइंटमेंट. कॅन यू टेल मी वेन आय कुड गो इन? मला आज रात्री घरीच राहायला आवडेल. आय वुड रॅदर स्टे ॲट होम टुनाईट. शंभर टक्के मला असेच वाटते. 100% दॅट्स एक्झॅक्टली हाऊ आय फील. तुम्हाला काही हवं असल्यास मला कळवा. लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग. मला आवडेल. आय वुड लव्ह टू. तुझा दिवस कसा होता? हाऊ वॉज युअर डे? चल एक चित्रपट बघूयात. लेट्स वॉच अ मूवी. तुला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक? चल पिकनिकला जाऊयात. लेट्स हॅव अ पिकनिक.
मला चित्र काढता येत नाही. आय एम नॉट गुड ॲट ड्रॉइंग. तुला माझ्याकडनं काय हवंय? व्हॉट डू यू वॉन्ट फ्रॉम मी? तू माझी जबाबदारी आहेस. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती सकाळी लवकर उठते. शी वेक्स अर्ली इन द मॉर्निंग. तुझं अक्षर सुधार. इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. तुम्ही आवाज वाढवू शकता का? कॅन यू टर्न द व्हॉल्यूम अप? पुढच्या वेळी भेटू अशी आशा आहे. होप टू सी यू नेक्स्ट टाईम. मग तुम्ही कोणत्या मापाचे कपडे घालता? सो व्हॉट साईज डू यू वेअर? इतकी उतावळी होऊ नकोस. डोंट बी सो एक्सायटेड. आत्ता मला आठवलं. नाव आय रिमेंबर. डॉक्टरांचा सल्ला घे. कन्सल्ट डॉक्टर. मी माझ्या शर्टवर कॉफी सांडली. आय स्पिल्ड कॉफी ऑन माय शर्ट. मला ते माहीत होतं. आय न्यू इट. तिला यात ओढू नकोस. डोंट ड्रॅग हर इंटू दिस. आपण आपला जीव धोक्यात घालू. वी विल रिस्क आवर लाईव्ज. मी सांगतो तसे कर. डू ॲज आय से. अंधार पडतोय. इट्स गेटिंग डार्क. स्वयंमदत ही सर्वोत्तम मदत आहे. सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. तुझा अभ्यास कसा चालला आहे? हाऊ आर युअर स्टडीज गोईंग? प्लीज तुम्ही ते पुन्हा सांगू शकाल का? कुड यू से दॅट अगेन प्लीज? मला तुमचे शूज आवडले. तुम्ही कुठून घेतले? आय लव्ह युअर शूज. वेअर डिड यू गेट देम? मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. आय कम्प्लिटली अग्री विथ यू. आपण मित्र आहोत याचा मला आनंद आहे. आय एम सो ग्लॅड वी आर फ्रेंड्स. मला माझ्या सर्दीसाठी काही औषधं घ्यावे लागतील. आय नीड टू टेक सम मेडिसिन फॉर माय कोल्ड. मी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जात आहे. आय एम गोइंग टू द जिम टू वर्क आउट. हवामान ढगाळ राहील असे म्हटले आहे. द फोरकास्ट सेज इट विल बी क्लाउडी. मला जवळपास एक चांगली जागा माहीत आहे. आय नो अ गुड प्लेस नियर बाय. मी तुम्हाला इंस्टाग्राम आणि ट्विटरवर ॲड करू शकते का? कॅन आय ॲड यू ऑन इंस्टाग्राम अँड ट्विटर? तुझा ईमेल ॲड्रेस काय आहे? व्हॉट्स युअर ईमेल ॲड्रेस? मी आत्ताच एक नवीन फोन घेतला.
I just got a new phone. मी एक ग्रुप चॅट तयार केलाय. I have created a group chat. वायफायचा पासवर्ड काय आहे? What's the Wi-Fi password? तुम्ही मला त्या लेखाची लिंक पाठवू शकता का? Can you send me the link to that article? चला व्हिडिओ कॉल करूया. Let's have a video call. माझा लॅपटॉप खरोखर हळू चालत आहे. My laptop is running really slow. इथे कोणी बसणार आहे का? Is this seat taken? प्रवेश शुल्क आहे का? Is there an entrance fee? मला नवीन जीन्स घ्यायची आहे. I am looking for a new pair of jeans. तिथे सेल किंवा सवलत चालू आहे का? Is there a sale or discount going on? मी आणखी काही पर्याय पाहू शकतो का? Can I see some more options? हे बसलं नाही तर मी हे परत करू शकते का? Can I return this if it doesn't fit? आय होप या व्हिडिओमुळे तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस खूप छान पद्धतीने झालेली असेल. तुम्हाला जर अजूनही असे काही व्हिडिओज बघायचे असतील ज्याच्यामध्ये मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या व्हिडिओजची लिंक दिलेली आहे. प्लेलिस्टसुद्धा मेन्शन केलेली आहे. इथे आय बटनवर सुद्धा प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर इतर व्हिडिओसुद्धा चेकआउट करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही शेअर करा, कारण हा चॅनल एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि जर तुम्ही मला अजूनही इंस्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्रामवर फॉलो केलं नसेल तर त्यांच्या लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं आहे? प्रॅक्टिस करत राहायची आहे. प्रॅक्टिस करा आणि समोरच्याशी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे प्रॅक्टिस इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.